सकाळपासून पुणे शहरामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यातली जे नदी आहे त्या नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे। सध्या खडकवासला धरणातून कोणत्याही प्रकारे पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला नाहीये, पण तरी सुद्धा जो मुसळधार पाऊस झालेला आहे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि कमी कालावधीमध्ये जो जास्त पाऊस झालेला आहे त्याचा परिणाम आपण पाहतोय की नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या झालेला आहे। त्यामुळे या नदीपात्राचं पाणी आहे ते बाजूला नदीपात्रातील जो रस्ता आहे त्या रस्त्यांवर आलेला आहे। त्यामुळे सध्या नदीपात्रातील रस्ता हा सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। पुणे महानगरपालिकेच्या समोरचा जो नदीपात्रातला रस्ता आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी हे सध्या आलेलं आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे रस्ता हा बंद ठेवण्यात आलेला आहे। अजून तरी आपण पाहतोय की खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झालेला नाहीये, पण सध्या नदीचं पात्र ज्या पद्धतीने कमी होत चाललेलं आहे त्यामुळे कमी पाण्यामध्ये पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा स्तर आहे तो वाढू लागलेला आहे। त्यामुळे आता ही परिस्थिती आपण पाहतोय की पूर्णपणे नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहत आहे। नाले असतील किंवा मग रस्त्यावरचं जे पाणी असेल ते पूर्णपणे आता या नदीच्या पात्रात येऊन एकत्र होत आहे। त्यामुळे नदी पात्रातला पाण्याचा विसर्ग हा आता वाढलेला आहे, पण याचा परिणाम आपण पाहतोय की नदी पात्रातले जे रस्ते आहेत ते मात्र काही काळ आता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। खडकवासला धरणातही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आज किंवा उद्या खडकवासला धरणातूनही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, पण खबरदारी म्हणून सध्या महानगरपालिकेने नदीपात्रातील रस्ता हा बंद ठेवलेला आहे। त्याचबरोबर नदीपात्रात जी वाहनं ज्यांनी लावलेली आहेत ती सुद्धा काढण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे आणि संपूर्ण या नदीपात्रात परिसरामध्ये रेस्क्यू टीम आहेत त्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। पण सध्या पहिलाच पाऊस आहे आणि या पहिल्या पावसामध्ये जो मुसळधार पाऊस कोसळलेला आहे त्यामुळे अनेक जलपर्णी असेल किंवा घाण असेल ही सुद्धा आता या नदीपात्रातून वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि पाऊस सध्या या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते पुढे जाऊ लागलेलं आहे। अगदी बाबा भिडे पुलाला सुद्धा हे पाणी लागलेलं आहे। सध्या तो पूल हा वाहतुकीसाठी बंदच आहे, मात्र तरी सुद्धा बाबा भिडे पूल हा सुद्धा आता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। पण नदीपात्रातला रस्ता आहे तो मात्र या पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे बंद सुद्धा करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे मुठा नदीचं पात्र पहिल्यांदाच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झालेला नाहीये, तरी सुद्धा आपल्याला दुथडी भरून वाहताना दिसून येत आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।